हॅलो, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी ऑफिससाठी कशी रेडी होते. रिठाण्याचं खाणं चालू आहे त्यामुळे तो गाण्यांचा आवाज आहे, सो प्लीज इग्नॉर इट. ठीक आहे. मी मॉइश्चरायझर लावले. मी फाउंडेशन किंवा कन्सिलर काही लावत नाही, फक्त आपली ही पावडर लावते, मेकअप फिक्सर पावडर, जेणेकरून घाम आला तरी जास्त काही तो राहणार नाही. मी काही जास्त घेत नाही पावडर, एकदम थोडीशी नावाला. ठीक आहे. पावडर लावून झाली, हे फिक्स झालं. आता मी घेणार आहे ब्लश, जे मी तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलं होतं. हे 7 नंबरचं ब्लश आहे. कोणत्या कंपनीचं आहे? बेलेझा इटालिया. पण हे झालं आहे पालघरमध्ये. म्हणजे नाव एवढं फॅन्सी आणि पॅकेजिंग झालं आहे पालघरमध्ये. ब्लश लावून झालं. जास्त नाही लावायचं, एकदम थोडंच लावायचं. ठीक आहे. हा आहे माझा लिप बाम. मी लिपस्टिक वापरत नाही, कारण का माझा लिप बाम खरंच खूप छान आहे. बघितलं? हा ना, मी झेप्टोवरनं मागवला आहे. मिलाचा आहे, ज्युसी लिप्स चेरी. आणि एक स्ट्रॉबेरीवाला पण आहे, तो पण आहे, पण तो माझ्या ऑफिसच्या बॅगमध्ये असतो. ही घरची मेकअपची बॅग आहे. मी ऑफिसमध्ये काही मेकअप कॅरी करत नाही, फक्त एक लिप बाम असतो माझा, तोच तेवढं कॅरी करते मी. ठीक आहे. आय शॅडो मी प्रिफर करते मी बोटाने लावायला, आणि मी जास्त आय शॅडो लावत नाही, तुम्ही बघू शकता. टन राहिलं फक्त आता काजळ. आय एम रेडी. आता फक्त बांधायची मला केस. तर हा आहे माझा लाकडाचा ब्रश. असं बोलतात की लाकडाच्या ब्रशने केस विंचरलेली कधीही चांगली, त्यामुळे आय थिंक मी मागचा 5-6 महिने मी हा ब्रश वापरतो. आणि खरंच ह्या ब्रशमध्ये ना केसांचा गुंता अजिबात होत नाही. रिठाण्याचं खाणं चालू आहे आणि तिला खाताना ना गाणी ऐकायला आवडतात, त्यामुळे तिचं हे नाटक आहे. तिला तिच्या आवडीची गाणी लागतात. वटाणा फुटाणा, रोली पोली. आता मी बांधणार आहे याची फोन. मी जास्त आवळून केस बांधत नाही, कारण केस तुटतात, त्यामुळे एकदम सई कोणी बांधायची. ठीक आहे. हॅलो पीपल, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? असंच पाहिजे. ठीक आहे. काल संडे होता, काल खूप धमाल केली, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये संध्याकाळी अपलोड करत दिसेलच. आज आहे म्हणजे माझे आहे 5 मिनिटं. किती? 5. टॅलेंटेड ब्रो. तर मी चालली आता ऑफिसला. वाजले आहेत 10:03. पटकन ऑफिसला जाणार, कॉफी पिणार आणि मी काहीतरी नाश्ता करायला जाणार, कारण का मला खूप भूक लागली आहे. आणि मी घरातनं चहा पिऊन नाही निघाली. मला वाटलं उशीर होईल, पण स्टेशनला येऊन मला तसंही थांबावंच लागलं. आणि म्हणाल ना, मी खूप कमी ठिकाणची चहा पिते किंवा कॉफी. आता फोन, त्यामुळे आपला व्हिडिओ थांबला. ठीक आहे, काही नाही, मी पटापट पळायची तयारी करते. सो व्हिडिओ पण मी पटापट बनवणार आहे. तुम्ही बघू शकता इकडे ना झाडं खूप, मुंबईमध्ये झाडं खूप कमी पाहायला भेटतात. ज्या हिशोबाने आपण तोडत चालले ना, त्या हिशोबाने मला वाटत पुढच्या 5-6 वर्षात ही पण तुटून जातील. हां, आणि मग होईल एक असं उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्हाला कळेल ना, टेम्परेचर 50च्या वरती गेले, तेव्हा तुम्हाला झाडांची किंमत कळेल. ठीक आहे.
सो जे लोक झाडं कापतायत गाईस बी अवेअर. आणि अशा फालतू लोकांशी मी कायच बोलणार, ज्यांना अक्कल नाही कचरा कुठं टाकावी. बरोबर. सुशिक्षित माणसासारखे नाही आहेत ही लोक. असुशिक्षित म्हणणार मी या लोकांना, जे असं कचरा कुठे पण टाकतात. मला माहिती आहे तुमच्यात मेंदू नाही आहे विचार करायला, नाही तर तुम्ही असं केलं नसतं की नाही. बरोबर की नाही. ज्यांना आहे ते लोक कचरा कॅरी करतात स्वतःबरोबर, स्वतःच्या ना बॅगच्या कप्प्यात ठेवतात. पण जे अशिक्षित लोक आहेत, मी शिक्षणाने म्हणत नाही, अशिक्षित हा वर्ड भरपूर गोष्टीसाठी यूज होतो. जे खरंच सामाजिकदृष्ट्या अशिक्षित आहेत ते रस्त्यावरती कुठेही कचरा टाकतात. अशा फालतू लोकांना ना खरं सांगते पनिशमेंट दिली पाहिजे. आणि त्यांच्या घरात नेऊन 1 किलो कचरा टाकला पाहिजे नाही रोज महिनाभर, म्हणजे त्यांना कळेल की रस्त्यावरती कुठेही कचरा टाकू नये. प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, कचरा टाकणाऱ्याला काय प्रॉब्लेम नसतो, जे साफ करतात ना त्यांना त्रास असतो. आता तुम्ही म्हणशाल की त्यांचं काम आहे, काम त्यांचं असलं तरी त्यांचं काम तुमचा कचरा साफ करणं नाही आहे. त्यांचं काम आहे हा पालापाचोळा पडतो ते साफ करणं. पण तुम्हाला अक्कल आहे नाही, तुमची अक्कल तर गुडघ्यात नाही, टाळव्यात पण नाही आहे तुम्हाला, तर तुम्ही रस्त्यावरती कचरा टाकता. सो राईट, रस्त्यात कचरा टाकू नका. स्वतःबरोबर एक कॅरी बॅग कॅरी करा, कागदाची, प्लास्टिकची म्हणत नाही मी, कागदाची कॅरी बॅग कॅरी करा. तुमचं चिप्सचे सगळे ड्रापर त्याच्यात टाका आणि घरी गेला आपल्या डस्टबिनमध्ये टाका ना, किंवा तुम्हाला रस्त्यांचा कुठेही डस्टबिन दिसू त्याच्यात टाका, पण रस्त्यावर टाकू नका प्लीज. ठीक आहे, मी पळते, उशीर झाला. हा व्हिडिओ आपण दुपारी मी डब्यात काय आणले ते बघूया. मम्मीने डबा भरला, मला नाही माहिती काय आणलं आहे. ठीक आहे, तर बघूया डब्यात खायला काय आणलं. आणि आज काय मस्ती करते मी ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू झाल्यावरती स्पेसिफिकली. ठीक आहे, चलो बाय. हे पीपल निघाले आहे ऑफिसमधनं. सॉरी, मी दुपारी तुम्हाला टिफिन दाखवणार होते की माझा टिफिन रोज कसा असतो, बट मी टोटली विसरले, कारण का मला जेवायलाच 2 वाजले होते आणि एका कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू पण होता. सो मी जास्त टाईमपास न करता मोजून मला वाटतं 15-20 मिनिटात माझा लंच आवरला असेल आणि गेले. कारण का आज मी बोलले तुम्हाला 5 इंटरव्ह्यू, पण 5पैकी 4च झाले, एक पोस्टपोन झालं आहे उद्यासाठी. ठीक आहे, तर ते इंटरव्ह्यू झाले ऑलमोस्ट आय थिंक 1-2 या लाईक माझं हे छान आहे की 75% कॅन्डिडेट लवकरच क्लोज होती. ओके, बिकॉज आय लाईक दॅम, द अदर मॅनेजमेंट टीम ऑल्सो लाईक दॅम. सो या विल क्लोज देम विदिन 1 or 2 days. 2 ऑफर लेटर पण पाठवलेत मी. तुम्ही बघा माझी स्किन काय ग्लो करते यार. आय लव्ह माय स्किन. काही नाही आहे, फक्त रात्रीचं झोपताना फेस वॉश लावत जा, मॉइश्चरायझर करत जा, बास. मला जास्त सिरम बिरमची काही गरज नाही आहे. ज्यांच्याकडे टाईम असेल त्यांनी हप्त्याला बेसनाचं पीठ लावा, ते पण चालून जातं. ठीक आहे, अजून हो तर या वाटत नाही मी 2 मुलांची आई आहे, राईट. सगळे मला संतूर मॉमी म्हणतात. ये खरंच, पण माझी मुलं पण गोड आहेत. ठीक आहे, माझी क्यूट रिखान्या, तिचा ना मी व्हिडिओ टाकणार होते, का ना तिला आधी पुसत होती. काय क्यूटली तिला आधी पुसत होती माहिती, म्हणजे असं एकदम परफेक्ट. तिला असं ट्रेन करायची गरजच नाही मला घरातल्या कामांमध्ये, ती बघूनच ट्रेन होईल. आणि माझं असं मत नाही आहे की घरातली कामं फक्त मुलींनी करावी, घरातली कामं मुलांनी पण करावी. आणि मला वाटतं जेव्हा रिधान ऑलमोस्ट 5वीला जाईन तेव्हापासून मी त्याला घरातले टास्क असाईन करणार आहे. जसं की जेवायला बसताना स्वतःचं ताट घेऊन बसायचं, स्वतःच्या हाताने वाढून घ्यायचं, जेवण झाल्यावर स्वतःचं ताट सिंकमध्ये नेऊन टाकायचं, धुवून ठेवायचं. जो पण जे तुला नाही आवडत, जसे कढीपत्ता लसूण आहे तो नीट डस्टबिनमध्ये टाकायचा. ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला आत्ताही सांगते आणि तो आत्ताही त्याच्या ताटामध्ये करतो, ज्याला कढीपत्ता नाही आवडत. मम्मी तुम्हाला बोलली ना, जेव्हा मला कढीपत्ता आणि ते ज्याला नाही आवडत लसूण, तर मी बेस्ट काय करते, मी आलं लसणाची पेस्ट वापरते. आणि त्याच्यामध्ये फक्त आलं लसणाची पेस्ट नसते, आलं लसूण कढीपत्ता, ज्या गोष्टी पौष्टिक आहेत, कोथिंबीरीच्या दांड्या ज्या आपण फेकून देतो, त्या कोथिंबीरच्या कवड्या दांडा पण तुम्ही त्या लसणाच्या पेस्टमध्ये वापरू शकता. ही पेस्ट तुम्ही जास्त करू नका, 2 ते 3 दिवसाचीच करा, कारण काय पण याच्यामध्ये थोडंसं पाणीचा इंटेक्ट राहतो. कोथिंबीर धुवून घेतली तरी कोथिंबीरमध्ये पण थोडंसं पाणी असतं,
कढीपत्त्यामध्ये. पण मग ते जास्त दिवस राहून ते काळं पडण्यापेक्षा ना 2-3 दिवस पुरेल इतकीच वाटून ठेवा फ्रीजमध्ये. ठीक आहे. तर ह्या गोष्टी मी एक चांगली पेस्ट बनवते आणि ती डाळीला वापरते. त्याने चव पण छान येते आणि सगळं कढीपत्ता लसूण आपल्या पोटात पण जातो. म्हणजे दोन्ही साईडनी हेल्थ बेनिफिट्स आहेत. आणि त्याला माहिती आहे की त्याला केवढं खायचं, त्यामुळे तो घेतानाच तो बोलतो मम्मी मला एवढंच दे, जेणेकरून तो संपवू शकतो. असं नाही की मी एवढं घेणार. आणि जरी त्याने बोलला की मला नाही संपत तरी मी त्याला बळजबरी ते खायला लावते. आणि त्याला हे सांगते की खूप लोकांना जेवायला भेटत नाही, आपण अन्नाचा अपमान करायचा नाही. त्यामुळे ह्या गोष्टी त्याला कळतात. आणि कधी तो बोलला ना मला नाही जेवायचं आहे, तर ते तुझ्यावरती डिपेंड आहे. कारण का कधी कधी त्याला असं असतं की डाळ भातच हवा असतो, पण मी त्याला कालवण भातही खायला देते. मुलांची नाटकी नाही करायची, नाही तर मग त्यांना जेव्हा ते शिक्षणासाठी बाहेर जातात आणि मेसचं खायला लागतं ना, मग त्यांना कळतं की घरच्या खाण्याचं काय महत्त्व असतं. त्यामुळे जेव्हा मुलं म्हणतील आम्हाला हे नाही खायचं, त्यांचे लाड अजिबात करू नका. खाण्याच्या बाबतीत लाड अजिबात करायचे नाही. त्यांना सगळे फ्रूट्स खायला लावा, त्यांना सगळ्या भाज्या खायला लावा. जर ते पालक नसेल खात तर पालकचे पराठे करा, पालकची प्युरी करून गव्हामध्ये मिसळा, पुऱ्यांसारखे तळून द्या, पराठे करा. जे खात नाही ते त्याला अशा पद्धतीने खायला घाला की जेणेकरून त्यांच्या पोटात ते जाईल. ठीक आहे. आणि हो, माझं हे मत अजिबात नाही आहे की घरातली कामं फक्त मुलीच करायला पाहिजे, मुलांनी नाही. घर सगळ्यांचं असतं, त्यामुळे घरातली कामं सगळ्यांनी करायला हवीत. माझे पप्पा पण मम्माला मदत करतात, त्यांचं एवढं वय असून पण ते मम्मीला मदत करतात. ठीक आहे. त्यामुळे आणि घरातली कामं जर तुम्हाला कधी तुम्ही शिक्षणासाठी कुठे बाहेर राहायला गेला, तुम्हाला तुमचे कपडे धुता आले पाहिजे नाहीत. हे नाही की मुलगी आहे म्हणून करायला पाहिजे, मुलगा आहे नाही. तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये घेऊ शकता, पण ते मशीनमध्ये सरळ करून टाकायला पाहिजे नाहीत. हेच मशीनमधले पावडर टाकायला पाहिजे नाही, ते नीट काढता आले पाहिजे. त्याचं हे बेसिक सेन्स आहे. ह्या बेसिक गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवल्या पाहिजे नाहीत. मुलगा असं की मुलगी त्यांना स्वतःसाठी डाळ भात, मसाले भात, चपाती, एखाद दुसरी भाजी, नाही तर जास्तीत जास्त बटाट्याची भाजी तर करताच आली पाहिजे. त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. मस्त पाणीपुरीचा भात येते, माहीत नाही कुठं. हां सॉरी भरकटली मी. तर स्वतःसाठी जेवण बनवता आलं पाहिजे नाही, जास्त काही नाही तर ॲटलिस्ट पोहे आणि राहिलेला भात तरी गरम करता आला पाहिजे नाही. ह्या गोष्टी मुलींना आल्याच पाहिजे नाही. कुकर लावता आला पाहिजे नाही. बेसिक आहे, सर्वायवल स्किल आहे ही. आजकाल खूप लोक करतात, मुलांना जेवण बनवता येतं, मुलींना पण आलंच पाहिजे नाही. दुसऱ्या कोणासाठी नाही, स्वतःसाठी. अभ्यासासाठी बाहेर राहायला गेले तर काय करणार तुम्ही लोक? रोज थोडी बाहेरचं खाणार आहे. रोजचा तो सोडा खाऊन खाऊन पोतळ्याच्या आळताड्या खराब होतील ना, होतील की नाही? गळा खराब होईल बाहेरचं घाणेरडं तेल खाऊन खाऊन. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वतःच्या मुलींना दोघांनाही घरातलं जेवण, घरातली कामं सगळं करता आलं पाहिजे. ठीक आहे. चला भेटूया घरी गेल्यावरती.